नमस्कार, गुड इव्हनिंग गाईज, जय सद्गुरू. तर तुमचं स्वागत आहे हॅशटॅग कॉमेडी विथ कुणाल चौधरी या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही आता विचार करत असतील, हा गॉगल्स घालून का ब्लॉग बनवत आहे. तर याचं कारण आहे की मला आय फ्लू झाली. जर तुम्ही माझी आय फ्लू बघली तर तुम्हाला पण होईल. बघून तुमची खातीर मी गॉगल्स घातले. तर मग आजचा निमित्त ब्लॉग बनवायचा निमित्त हा आहे की आज मी घरात प्लॅन केलं होतं की आज काहीतरी बनवायचा. तर आम्ही ठरवलं की असं बनवायचं, चॅलेंज ठेवलं, असं खायचं चॅलेंज नाही, चॅलेंज ठेवलं की बनवायचं आणि त्याच्यात मी जज आहे. मी टेस्ट करून सांगणार की कोणचं चांगलं आले. तर चला ब्लॉगला सुरू करूया. पण ब्लॉगला सुरू करायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. तर चला ब्लॉग सुरू करूया. तर आता मला काही बनवता येत नाही म्हणून आता मी जज राहिलो. आता दिदी सगळं हा सामान मी मन आणले, आता थोड्या वेळानं बनवून जेतील. सलून दे आता वाटतं भाजी कापते, जाऊन बघू काय करतात तरी. गाईज आता आमच्या दिदीने चिकन धुवत लावले, बघू काय बनवत होती. चांगला भेटला पाहिजे काही बनवायला ना. गाईज यांना मी सकाळीच सांगलेला तर आज आपण एक कॉम्पिटिशन ठेवू कुकिंगचा. तो घरामध्ये मनावर घेतला. त्या दोघी बी कामाला लागल्या. बघू कोण चांगला बनवून मला देतं आणि कोण हारतं आणि कोण घरा जातं आणि कोण जिंकतं. आणि जो पण जिंकल ना त्याला मी 1000 रुपये देणार आहो, कारण की माझ्या खिशात तेवढं पैसे नाही आहेत. बघून 1000 रुपये तरी ठीक आहेत त्यांच्यासाठी. तर बघू कोण जिंकतं कोण हारतं. नाच चालवून दे काय बनवणार आहे काय माहिती. जो पण जिंकणार त्याला मी 1000 रुपये तर देईन, पण ही काय बनवणार आहे बघू. गाईज इथे बघू शकतात व्ह्यू किती सुंदर दिसतोय. फोनमध्ये क्लिअर नाही दिसत पण तरी पण खूप छान व्ह्यू झाला, एकदम सुंदर शांतसा. आता मोठी तिचा बेसिंगवरचा तर काम झाला, आता सलोनी तिथं काम करायला लागली. दोघा पण लई जोश घेऊन बसल्या. पण यांच्या एकालाच कोणाला तरी 1000 रुपये भेटणार आहेत. ती मला लारान देते. मस्का मारने का काम चालू है. काय मस्का मारने का काम कर रही हूँ. तिला वाटतं मी हिला 1000 रुपये देईन काही चांगला वर असं वाटल्यावर चालेल. ती मग कमी नाही ना, शेवटी मोठी आहे. मम्मीने शिकवलं कुकिंग कसं करतं. मग चालून दे ती बा टेन्शन मध्ये. मीच जिखन ये सवाल उठता है कौन जीतेगा कौन हारेगा ना. मी हिला सारखी चष्मा पारला गाईज माझा. हो ना गाईज, तसं माझा चष्मा नाही तिचा चष्मा आहे. सामान आणली इथं काय शेंगा चटणी बर्गर. पप्पा बर्गर का हावरा है. म्हणजे आता जास्त बोलत नाही तर रातचे झोपतायस माझं कामटा निघल. इज्जत मेरे तो हॉबी में. शिस्त नाही का. सलोनीचा चिकन करा आपला वास यायला लागला. करा आपला का जरा असं वाटतं करा आपले. मनातलं जास्त करा काला कोळल्या असं जरासच करा आपले. आमचे चाकोळ सारखा चिकन झाला भारी लागेल. वाकेल ही मोठी ती माझ्या मागे लागली बोलते व्हिडिओ काढतो लवकर व्हिडिओ काढता ते करा आपलं होतं मजा येईल. आता तुला सांगतो तर रेडी झाला असेल, जाऊन बघू आपण. तसं लोंगीचं ते आता सगळं चिकन बिकन रेडी झालं. आता फायनल टच देतो ती मोठे तिचा बघू खूप पर्यंत पोचली गाडी. बाबा किनीची तलावच आहे का, भांडणं करायचं नाही ना मग आधी. गाईच आता ते आवाज देतात म्हणा बघू जाऊ. आता गाईचा त्यांची दोघांची पण लिस्ट तयार करून झालेली आहे. तर ते सलोन तिला विचारते काय बनवले. सलोन ती काय बनवली तुम्ही. तर गाईचा नाव सलोनीची लिस्ट काय करूया बोलते तो उचलू.
चांगलं काय भारे मस्त तिखट बिखट झाले. दीदीचं टेस्ट करून बघू कसा लागतं. यांच्या दोघांत मैसल्या कोण जिंकता बघूया. दीदी तुम्ही काय बनवले चिकन मध्ये? व्हाईट व्हाईट दिसतं नुसता. व्हाईट सॉस चिकन. खूप छान झालं दीदीचा. मी आणखी एकदा खाईन पण त्याच्या आधी ना देऊन टाकलं असं मी बऱ्याच बोलतात. दोघांचं बाकी आहे. तुझा झाला हिजा पण मला थोडा वेळात आपण ना रिझल्ट देऊया दोघांचं. जे पण जिंकत ना त्याला 1000 रुपये आहेत. थोड्या वेळातच रिझल्ट देईल. नाही बा 1000 रुपये बघू हिला देऊ आपण. तर आजचा विनर आहे. असं एक गोष्ट सांगू मी, दोघांचा पण मनात चांगला वाटला. पण ह्यो दीदीचा आहे ना मी आणखीन ह्यो दुसऱ्या नाही तर तिसऱ्यांदा खाल्लेला आहे मी. मगून आजचा विनर आहे स्नेहा चौधरी बलियास जय सलोनी. बड़ा घाटा हुआ मेरा, बड़ा घाटा हुआ मेरा. गाईज फूड कॉम्पिटिशनला खूपच मजा आली. पण दीदी साई तर खूप चांगले बनवलं. पण आमची सायली दीदी ती क्लासला गेलेली मगून ती येऊ शकली नाही. मगून नाही तर ती पण विनर असली असती. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आता मोठी दीदीने व्हाईट सॉस चिकन बनवलेलं ना तुम्ही ना आधी पण खाल्लेलं आहे. पण मग पहिल्यांदा खाल्ला. मगून मला सलोंदीला विनर करायला लागला. कारण की एकदा जी वस्तू खाल्ली ना आपण मग तिला रिटर्न अगेन खाऊन ना आपले टेस्ट मग जाते तिची. मगून ती एवढी खास नाही लागत. तर दीदीला पण कॉलेज होता मगून जरा टाईम झाला तिला बनवायला. पण तिचे पण मला खूप आवडली. दोघं पण तशी विनर होती पण तिची मला खूप आवडलेली. तर हा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चल बाय.